टाईट काय नाही, टाईट? बस लागलं पाहिजे मी. टाईटचं काय नाही. शिकतोय ना मी. वाचलं का काका? हा, हे युट्यूब चॅनल आहे. तुमचं नाव? सुरेश देवाडीकर. सुरेश देवाडीकर. गाव कुठलं? आम्ही मूळचे कर्नाटकचे, पण फ्रेंड्स, तो तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवतो. सुरतला हाऊस म्हटलं या. माझ्या बहिणीची स्टाईल कॉपी करतो. तो उद्या बाबा मच्छी आणणार आहे ओवीसाठी. बोंबील ओवीचे आता मी नाही खायचं. गुड मॉर्निंग मित्रांनो. हॅपी 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 काय थर्सडे. ज्याला वर्क फ्रॉम होम डे तर कळत नाही यार मला यार. हॅपी थर्सडे. पहिला नंबर लावलाय पप्पांनी. हा बघा, पहिला नंबर लावलाय पप्पांनी आज. पप्पांना मम्मीने केलं का? मम्मी डायरेक्ट नाश्त्याला बसली बघा. कधी करणार तुम्ही? पप्पा नंतर मी करणार. 20 कमीत कमी 15 मिनिटं तर करा. 15-20 मिनिटं. हो 10 मिनिटं काय पण तसं थोडी होतं ते. टायमर लावून करा मग कळेल तुम्हाला 10 मिनिटं झाली का 15 मिनिटं. सावंत साहेबांचा व्यायाम करून झाला. किती मिनिटं केलं? 200 वेळा पाय फिरले. आता मी बसणार बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत. उलटी ठेवली आपण ऍक्च्युली. हो मस्त शूज घातलेत. चलो जाते हे घुमने. अलेक्सा सेटअप टाइमर फॉर 15 मिनिट्स. चालू. हे बघा 15 मिनिटं केलं फक्त. 15 मिनिटं एवढं घाम गाळला. पण याने अप्पर बॉडी होणार नाही. अप्पर बॉडीसाठी आता मला नमस्कार मारायला लागतीलच. चला कुठे गेली ती? हां ओके मित्रांनो, ओवी आता ओवीचा लास्ट पेपर आहे ना. आणि ओवीची तयारी मी करतोय कारण ओवीची मम्मी गेली आहे बाहेर. तिचं एक काम आहे. ती गेली आहे पवईला. का ते मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी. आणि माझी पण मम्मी बाहेर गेली आहे. माझी मम्मी गेली आहे माझ्या मामाकडे, कारण त्यांना आज त्यांच्या नवीन घराची ॲक्च्युली पहिल्या घराची पूजा आहे. तो तिकडे गेली आहे. सो आज मी आणि पप्पा एकटे घरी असणार. ओवी लवकर आहे. कितीच नाही 3:30ला येणार ओवी. ओके झाला ते. सो अशी येता ना 2-3 तुम्हाला जर तुमच्या जागी एक मुलगी झाली असती ना, म्हणजे तुमच्या जागी एक मुलगी झाली असती ना, मग त्यांनी शिकवलं असतं. माझ्या जागी मुलगी झाली असते तर तुम्ही आले नसते ना. कसं नाही समजणार तुम्हाला ते. आता बरोबर हे घाला मीठ घाला. मुलगी कोणत्या मुलगीशी लग्न करते? अरे तुम्ही घाला ना. हिचं ना लई डोकं चालते. कोण बंद करा. अभ्यासाचं लक्ष ठेवा. ओके आता ती एक नवीन आले नको. आता काय बोलू नका. तिला अभ्यास विसरून जाईल ती. झालं हे इकडे लावायचं ना. कानाकडे लावायचं. कानाकडे लाव. इकडे लाव. असं करून बरोबर. कशाला पाहिजे? अरे मग ते टाईट लागलं पाहिजे ना. टाईट काय नाही, बस लागलं पाहिजे मी. टाईटचं काय नाही. शिकतोय ना मी. ओके बरोबर ना. हा ठीक आहे. चला द्या इकडे. उद्या सकाळी तुला 10 बोंबील. बंद कोणालाच नाही. हा कामावर जाणार. आपण तुला एकटेला खाणार ना बोंबील. चल रे उद्या नाही. मी असतो ना घरी बोंबील खायचं. फ्रायडे आहे. नाही उद्या बोंबील नाही. उद्या बाकी 2 दिवस खाली जा. तुम्हाला केळं खाजा लवकर. अरे ओवी जा लवकर. चष्मा नंतर पहिले केळं खा. मी चाललो ओवीला शाळेत सोडायला. आणि ओवीची तयारी मी केली आहे. आयडी घाला. आणि ओवीचा आज फायनल पेपर आहे. मग ओवी उद्यापासून एकदम खुले सांड की तरह घुमने वाली है घर में, है ना. 10 बोंबील पण. ए बोंबील नाही येणार आहे फ्रेंड. ओवी नाही. काम झालं की हिला बाबा दिसतो, नाही तर मम्मीच दिसत असते नुसती. चला हॅलो. मग ही सवय आहे ना तुम्हाला. मग शाणी रे कशी रे वागवते आम्हाला. बघताय तिकडे सगळे बघतायत. चला बसा लवकर, लेट होत. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल
मोरया वंदे मामा की जय खाण्यापिण्याची सोय आनंदी माते की जय. चलो निशाद जा सावकाश. बाय बाय. गुड डे. बाय निशाद. ऑल द बेस्ट. तो ओवीला सोडलं पण शाळेत अजून एक काम आहे ते करून येऊया. चला स्कूलमधलं काम झालं. आता आपल्याला जायचं आहे पुढे. प्रणिताचं चॉकलेट कंपाऊंड संपले ते आणायचं आहे. आणि प्रणिता गेली आहे पवईला. मगाशी मी सांगितलं की नाही माहीत नाही पण सांगेन तुम्हाला की ते जे काय करायला गेली आहे ते चॉकलेट रिलेटेडच आहे. बाकी एलॅबोरेटेड डिटेल्स मी नंतर सांगेन तुम्हाला. तर मग तो कंटेंट असेल ना माझा म्हणून. आणि आता इथून चॉकलेट घेतल्यावर मी कदाचित सरप्राईज व्हिजिट मारणार आहे माझ्या मामाच्या घरी. तुम्हाला दाखवतो ना कसं दिसतं ते मामाचं नवीन घर. आधी त्याचं नाव होतं सुरक्षा हाऊस. आता काय मी इकडे बेकर्स विशमध्ये व्हाईट चॉकलेट कंपाऊंड संपलं पण त्याचं. गाडीमध्येच लावले. जाऊ चप्पल निकालू क्या सर. ये दो ना व्हाईट चॉकलेट कंपाऊंड एक. हे घेतलं व्हाईट कंपाऊंड मोरदेचं. वाचलं का काका? हां हे यूट्यूब चॅनल आहे आणि हे इंस्टा चॅनल आहे. चांगली गोष्ट आहे. आपल्या मराठीत कमी होतं. हां कमी आहे. झाले पाहिजे आणखीन भरपूर. बरोबर. आणि मी राहायला इथेच आहे डोंबिवलीत. हो चला. तुमचं नाव? सुरेश देवाडीकर. सुरेश देवाडीकर. गाव कुठलं? आम्ही मूळचे कर्नाटकचे पण आमचे आई वडील आमचे लहान होते तेव्हा कल्याणला आलेले. अच्छा. आणि मग आपलं नंतर आपलं डोंबिवलीत आले. डोंबिवलीत आले. पण डोंबिवलीत येऊन पण आपलं खूप वर्ष झाले. 1942ला आपलं वडील आलेले. हो काय? हां बरं. त्यापासून आम्ही डोंबिवली गेलो. क्या बात आहे. तुम्ही इकडे कुठे काम करता का? नाही आपण मी थोडं सामान घ्यायला आलो. सामान घ्यायला आलं. मला वाटलं इथे काम वगैरे करता. नाही मग माझं नाव दर्शन सावंत अच्छा. आणि मी कोकणातला आहे. हां. आणि आता तुम्ही व्हिडिओवर दिसताय. हो. उद्या बघा या चॅनलवर 12 वाजता व्हिडिओ टाकतो मी. ओके अच्छा. चला. ते काका कंटिन्यू उभं राहून नाव वाचत होते. म्हटलं एक सबस्क्रायबर आपला वाढेल ना म्हणून काकांना त्यांची माहिती विचारली आणि आपल्या चॅनलची माहिती दिली. त्यांची मराठी किती शुद्ध होती बघितलं का तुम्ही मित्रांनो. मूळचे ते कर्नाटकचे आहेत तरी त्यांची मराठी एवढी शुद्ध आहे की नाही. तर मित्रांनो आपण बोलतो ना मराठी ॲक्च्युली असे कितीतरी लोक आहेत ज्याला खरंच जाणीव आहे त्यांना. आणि ते इथे राहून परप्रांतीय असून पण ते मराठी भाषा खूप चांगली शिकले आणि आपल्यापेक्षाही चांगली बोलतात. पण काही लोक अशी आहेत जे उगाचच असं मला वाटतं उगाचच मुद्दाम विरोधात जातात आणि उलटं बोलतात. आता ह्यांनी बघितलं मी मराठीत सुरुवात केल्यावर त्यांनी पण किती शुद्ध मराठीत आणि चांगल्या मराठीत माझ्याशी बोलले. सो हॅट्स ऑफ काका. थँक्यू सो मच. आय होप तुमच्यासारखे बाकीच्यांचे पण विचार हो. कारण हेच तुम्ही बाकीच्या राज्यात एवढे हुशारा करू शकत नाही जेवढे तुम्ही इकडे करता. चला बाकी तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हा आला आमचा सम्राट चौक. आता मी चाललो आहे मामाकडे. मामा घरी नाही ॲक्च्युली फक्त मम्मी आहे आणि मामाची एक मुलगी आहे कदाचित असं मला तरी माहिती आहे. आता बाकी घरी जाऊन बघूया आपण. ही जुनी गल्ली मामाकडे जायची. ठाकूरवाडी. आणि तिथे माझी आधी एक मावशी राहायची जी वारली टिपू मावशी. आणि मामाचं जे पहिलं घर होतं ना आहे ते ॲक्च्युली इकडे हे वैभव मंगल कार्यालय तुम्हाला माहिती आहे. अरे बापरे इकडे काय रस्ता पण केला आहे. टाकतोय तिकडे म्हणजे ऑफ रोड आहे म्हणून चालली आहे. बघूया चढेल ना.
बेनिफिट्स ऑफ हॅव्हिंग ऑफ रोड कार, सॉरी कार नाही बाईक. चला लडाखला नाही, इथे तरी ऑफ रोडिंग केली. काम तर जोरावर चालू आहे इकडे, मग कुठलं घर आहे? काम अजून चालू आहे, मला वाटलं झालं असेल. जोरावर चालू आहे काम, वर कुठलं? आणि या घराचं उद्घाटन झालेलं आहे, 3rd फ्लोअर. स्पेस मजबूत दिलेत रे बा. चलो आला 3rd फ्लोअर. कुठे? इथे. मी आता या घरात जाणार होतो. ओ क्या बात आहे, सगळी तयारी चालू आहे. मी बोलतो का घर चालू नाही झाले आणि इकडे बिल्डिंग आणि कुठे भेटले अजून. क्या बात आहे. फ्रेंड्स, तो तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवतो, सुरतच्या हाऊस म्हटलं. या माझ्या बहिणीची स्टाईल कॉपी करतो. हे आहे हॉल. हे हा हॉल आहे. अच्छा अच्छा, हा हॉल आहे. 2 दरवाजातून आला. ओके. हा आहे बेडरूम आणि त्याला तिथे करून टाकला असं पूर्ण असं फिरून मग माझ्या मागे ठीक आहे. हे पाणी ठेवूया. हे इकडे बाथरूम, हे बाथरूम, हे वॉशरूम. आता दुसरा हा 2 BHK. हा हॉल आहे काय? अच्छा, हा हॉल, हा मेन हॉल दुसरा आहे. त्याला पण इकडे दरवाजा आहे दाखवा. आणि ही याला काहीतरी बोलतात अटॅच बाल्कनी. काम अजून चालू आहे बिल्डिंगचं. ओके. या आणि हा दुसरा किचन. इकडे हा बाथरूम, सॉरी हा वॉशरूम आणि हा बाथरूम आणि हा दुसरा किचन. म्हणजे उद्या आम्हाला भाडे करून ठेवायचं झाला तर त्याची पण सोय केलेली आहे. थँक्यू. आणि या घराची पूजा पण अशी छोटीशी पूजा केलेली आहे. काय घरगुती पूजा. सो बाप्पाची मूर्ती ठेवून हे असं आमच्या पद्धतीने आम्ही असं पूजा केलेली आहे बघा. स्वतः मी. ओके. सो होम टूर झालाय, प्रसाद खाल्लाय, बाप्पाचा पाया पडलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टू किशोर मामा यांचा. आता या घरात परत किती लवकरात लवकर यायचा प्रयत्न आहे. वर बिल्डिंग अजून व्हायची, सामान व्हायला वेळ लागणार. चला मी निघतो आता. ही कदाचित लिफ्टची जागा आहे. मस्त. तर लवकरात लवकर ही बिल्डिंग झाली की मामा पण इकडे शिफ्ट आहे. आमच्या इकडचं कधी होणार आहे देवाला माहिती. उमेश नगर म्हणजे आम्ही पण आपल्या हक्काच्या घरात राहायला मोकळे ना. त्यांना मागची बाजू मिळाली. सगळीकडूनच रस्ते बंद आहे. मी तर विचार करत होतो इथून जायचं. इथे बघा, इथे ते जास्त खोदले आहे. होम मिनिस्टर तसेच भाग घेण्यासाठी नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात येईल. सोबत आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे. स्पर्धेचे ठिकाण पप्पांचा फोन आलेला. पप्पांना पाहिजे भजी, वाटाणा भजी. चला एक प्लेट मिक्स भजी दो ना, बटाटा कांदा और पालक. ओके. मी आलो घरी आणि आता कपडे वाळत घातले बघा सगळे. आणि आता आम्ही दोघंच जेवायला आहे, फादर आणि मी. आम्ही दोघं आता जेवतोय. माझ्या याच्यात साखर नका टाकू, मी मध खाणार आहे. मित्रांनो, आज जेवायला आहे आम्हा दोघांना छोलेची भाजी. ही कसली तरी पनीरची भाजी आहे. पनीर कॉर्न, हे डाळ, दही आणलं, भात आणि पप्पांना भजी. गुड इव्हनिंग मित्रांनो. दुपारनंतर डायरेक्ट आत्ताच मी हा फोन हातात घेतलाय.
कारण माझं ऑफिस होतं. आणि ही बघा कोण, आता तर माझ्याशी बोलणार. कोण? मी हा. मी हा. ए मी हो मी बोलत नव्हतो. हो मी बोलत नव्हतो. खरं बोला, खरं खरं बोला एकदम. मी बोलत नव्हतं का? एकदम की एकदम. हा. जा. आणि माझ्याशी बोलण्यापेक्षा ती पहिले टॅब घेऊन बदली. हे बघ घाणीडा गेम खेळायला लागली. हे बघ 2 3 कुठची. चला आता मी चाललोय बाहेर अंडी आणायला. आणि मग छोले आणि भात खाणार मी. पापड भाजाल का? आल्यावर खातो मी. भरपूर वेळाने बाहेर पडलो सकाळपासून. थंडी वाजते. आता मी चाललोय ज्युपिटर घेऊन. तर अर्धा डझन अंडा दो. हा बघ आला लगेच. नाही तो बघणार पण नाही रात्रीचा. खाल्ला आणि पळाला तिकडे. तो गेला पण तिथे. मित्रांनो हळदी कुंकूचा सीझन चालू आहे. मग मी 2 ठिकाणी हळदी कुंकूला थांबली. एक क्षमाकडे आणि एक बिल्डिंग मध्ये होतं. बघितलंच नाही मम्मीला काय भेटलं नाही. तर पहिले नाही काय काय मिळायचं ते प्लॅस्टिकचे आयटम आणि काय काय बघतो काय मिळालं. आत्ताच परत एक आमंत्रण आलेलं. ती क्यूटची बेबी आहे नाही का, लहान पुरळे केसवाली. माहिती तुम्ही बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये. माझा छोटा फॅन म्हणून एक व्हिडिओ बनलाय मी. त्यांच्या घरी आता हळदी कुंकू आहे. तिकडे जायचं. मम्मीला सांगतो. मम्मीने आत्ताच कपडे काढले. घालते काढते सांगतो. सो मित्रांनो मम्मी आली आहे बघा. मम्मी काय मिळालं ते मिळतं ना हळदी कुंकूला? ते काय हळदी कुंकू आता नाही रे बाबा. मग हे मार्गशीर्ष आहे. मग हे पण हळदी कुंकूच ना? हळदी कुंकू पण ते उपवास करतात ना बायका, त्याच आहे त्याचं उद्यापन करतात ना. उद्यापन. अच्छा मग हे कसं मिळालं? हे ओवीला ओवीला दिलं. दिलं. खालच्या पेडणे करतात. ओवी नाही खात चॉकलेट. ओवीला दे घ्या तुमच्यासाठी. ओवीला दिलंय. एक्झाम संपली तर मस्त. काय ते मुरबीची पेडणे करणार. हे बघ फ्रुट्स किती भरले आमच्याकडे. पेडणे करणे दिले. अच्छा ओवीला. ओवीला दिलं पेडणेकरनी. वा वा ओवीचे फॅन आहेत ते. हा बघ ओवी छोटा केळा आलाय तुमच्यासाठी. पर्पल वाला फुल आहे. हे घ्या. सो मित्रांनो मी कन्फ्युज झालो. ऍक्च्युली ते दुसरं हळद, ते संक्रांतीचं हळदी. ते संक्रांतीचं हळदी पुढच्या महिन्यापासून चालू. हा तेव्हा त्याची प्लॅस्टिकचे आयटम मिळतात. आता ते हे मिळत. पप्पा इकडे शिरा पण आलाय भरपूर. शिरा आलाय शिरा. ओके मित्रांनो जेवण झालं. ओवीची परीक्षा संपली. पण ओवीला माझ्यासाठी वेळ नाहीये. ओवी डायरेक्ट आता घुसली टॅब मध्ये. हसते म्हणजे ती एक्नॉलेज करते. एक्नॉलेज म्हणजे तिला पटतंय. पटतंय. हात काट 2 3. सो पण आजचा दिवस मी इथे जॉईन करतोय. आणि उद्या आता ओवीची परीक्षा संपली म्हणून उद्या परत ओवीनी एवढा दिवस प्रण घेतला होता ना, नॉनव्हेज नाही खायचं, चिकन नाही खायचं, काय नाही खायचं. तर उद्या बाबा मच्छी आणणार आहे ओवीसाठी. बोंबील ओवीचे तर. आणि मी उद्या माझ्या ऑफिसची पार्टी पण आहे तुम्हाला माहिती आहे. सो उद्या मी लेट जाणार आहे ऑफिसला. पद्धतशीर मच्छी खाऊन. नाही तुम्ही मच्छी नाही खायची का? तिकडे पार्टी होणारच आहे ना. तुम्ही अरे माझी मर्जी. मी माझी मर्जी नाही आहे. तुमची मर्जी नाही आहे का? हे काय जबरदस्ती बापावर. हात मोडला असता माझा. सो उद्या मी मच्छी पण खाणार आहे आणि संध्याकाळी पार्टी पण आहे. मला पण आणायचं. काय आणायचं? काय आणायचं? पार्टी मधलं जेवण. अजिबात नाही. तिकडे ते ऑफिस मध्ये डबे घेऊन जाऊ का भरायला? हो पार्टी बोलायचं ना. डबे घेऊन जाऊ तिकडे. सगळे आपले जेवते आणि मी डबे भरतोय का? ओवीला घेऊन जा. तरी आणा. नाही. सो नक्की उद्याचा पण ब्लॉग बघा. आणि आताचा ब्लॉग दोन्ही बाजूला छान वाटतोय. घरी पण नाही तिकडे हुशार. घरी ना खायचं मी खाणार. पण नको खायला देऊ त्यांना. बघ कशी बोलते बघितलं. बघा बघा. मग तुम्ही पार्टीला जाताय तर आम्हाला पण घेऊन या ना. अरे पहिले स्वतः इकडे मजा करताय खात खात. एक मिनिट. पहिले ऑफिसची पार्टी जेव्हा व्हायची त्यावेळी फॅमिलीला बोलवायचे. मग त्यांनी बघितलं फॅमिली वाले गप्प 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 खातायत. हा कमी पैशात सगळ्या कंपनीला वर्षभर खायला घालतोय असं वाटतं कंपनीला. म्हणून कंपनीने फॅमिली आणणं बंद करायला सांगितलं. मग तर तुमच्या वाटणीने मी खाऊन येतो. ओके नाही माझ्यासाठी पण आणा. बघू जमलं तर ना आणायचं. चला जाऊ दे आता. ही झोपणार नाही तर. हो बोललो ना मी. हो बोललो. हो. अरे होय म्हणलं का?
चला आता आपण आजचा ब्लॉग इथे जाऊन करूया. आता खूप मोठा झालाय. आय होप तुम्हाला माझ्या मामाचं घर आवडलं असेल तर नक्की कॉंग्रॅच्युलेशन म्हणून त्यांना कमेंट करा, शुभेच्छा द्या. ब्लॉग एंड करा. तुम्ही करा नाही. करा ना उभी आता एवढं जायचं. हिला बघूला बघील माझ्यासाठी टाइम नाही आता तर मीच करणार. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.